नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांसाठी एक आनंदाची आणि खास करून महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 क्रमांक 506/TNT1 दिनांक 23 ऑगस्ट 2024 अंतर्गत आजचा हा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिलेला आहे. तो म्हणजे शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत. तर प्रथमतः सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना सांगू इच्छितो, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 27 नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व मुलांना गुणवत्ता व खास करून गुणवत्तात्मक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक वर्गासाठी किमान 200 दिवस व उच्च प्राथमिक वर्गासाठी किमान 220 दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहेत. असे असूनही शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिले जातात. या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासावर बाधक परिणाम होत असून अशैक्षणिक कामे न देण्याबाबत विविध संघटना यांची प्राप्त होणारे निवेदने तसेच विधिमंडळ सदस्य यांचेकडून याबाबत अधिवेशनात विविध अविधानामार्फत होत असलेली मागणी विचारात घेता या अनुषंगाने शासनाने आज दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी एक GR पारित केला आहे. त्या GRबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. यामध्ये शासन निर्णयाने जे निर्णय घेतले आहेत ते म्हणजे शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना निर्मिती करण्यात आलेली आहे. पहिले म्हणजे अशैक्षणिक कामे. जी अशैक्षणिक कामे आहेत, अशैक्षणिक कामे म्हणजे ज्यांचा शिक्षण विभागाशी संबंध नाही किंवा अन्य विभागाकडे परंपरागतरित्या ज्या कामे शिक्षकांना दिली जातात अथवा जी डाटा एंट्रीचा जिचा थेट शिक्षकांशी संबंध नाही अशा यासाठी अन्य साधने वापरून जी पूर्ण केली जाऊ शकतात अशा प्रकारच्या कामांना अशैक्षणिक कामे समजण्यात यावी. दुसरा म्हणजे निर्णय जो आहे ज्या बाबीचा शिक्षण या बाबीशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आहे अशा सर्व बाबी शैक्षणिक बाबी समजण्यात याव्यात. अनुषंगाने सोबतच्या परिशिष्ट येथे शैक्षणिक कामे नमूद करण्यात येत असून शिक्षक वर्गाने सदर शैक्षणिक कामे करणे आवश्यक राहील. शैक्षणिक कामाव्यतिरिक्त परिशिष्ट ब मधील येथे अशैक्षणिक कामे नमूद करण्यात येत आहे. सदर शैक्षणिक कामे शासनाच्या कोणत्याही विभागाकडून शिक्षकांना बंद करण्यात येऊ नाहीत. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार नियम 2009 मधील कलम 27 खाली परिशिष्ट क येथे नमूद केलेली 10 वार्षिक जनगणना, आपत्ती निवारणाची कामे व स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधिमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकीची कामे ही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त येणारी कामे शिक्षकांना करणे अनिवार्य राहील. अशा प्रकारचे शासनाने आजचा हा निर्णय दिलेला आहे. तसेच यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याबाबत तरतूद असल्याने परिशिष्ट ब मध्ये नमूद करण्यात आलेली शैक्षणिक कामे राज्यातील शिक्षकांना देण्याबाबत इतर विभागाने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे. तर बघा शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आजच्या ह्या निर्णयानुसार शिक्षकांचे अशैक्षणिक कामे कोणकोणती आहेत याबाबत सदर निर्णयामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. शासन निर्णय हा सर्वांनी आपण खाली लिंक दिलेली आहे त्यामध्ये अभ्यास करून घ्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा शासन निर्णय आपल्या सर्वांना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.governmentin. या वेबसाईटवर सुद्धा भेटू शकतो. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.